रशिया आणि जपानच्या समुद्र किनाऱ्यावरती आता त्सुनामीच्या लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळतंय। जगामधील 6व्या क्रमांकाचा अतिशय शक्तिशाली भूकंप आज पहाटेच्या सुमारास रशियामध्ये झाला आणि त्यानंतर सर्वत्र भीतीदायक असं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। रशियामध्ये जगातील हा 6व्या क्रमांकाचा शक्तिशाली भूकंप भारतीय वेळेनुसार 30 जुलैच्या पहाटे 4:54 झालाय। रशियामधील द्वीपकल्प असलेल्या कामचटका येथे भूकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवरती 8.8 इतकी नोंदवण्यात आली, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली। बुधवारी पहाटे रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोला या ठिकाणी त्सुनामीचा तडाखा बसलाय। त्यामुळे आता तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। सुमारे 30 सेंटीमीटर उंच त्सुनामी लाट ही होक्काइडोच्या पूर्व किनारपट्टीवरती आता आदळल्याचं देखील पाहायला मिळतंय। नेमिरो पर्यंत ही लाट आता पोहोचलेली आहे आणि त्यामुळे जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आले। या संपूर्ण भागामध्ये आता आज सकाळपासूनच मोठमोठ्याने सायरन देखील वाजतायत आणि समुद्र किनारी जे नागरिक राहत आहेत त्यांना देखील आता उंच ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायला सुरुवात झालेली आहे। मात्र आता रशिया आणि जपान ह्या दोन्ही देशांमधील असलेल्या समुद्र किनारी हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय।